मित्रांनो, पूर्वी जे राजा होते त्यांनी अनेक लोकांना जमिनी ह्या इनाम म्हणून दिलेल्या आहेत। आता हे जे इनाम आहेत याचे देखील प्रकार आहेत आणि असे इनामाचे एकूण 7 प्रकार आहेत। त्यापैकी 4 इनाम हे 1947 पूर्वी खालसा झालेले आहेत। आता यापैकी जे 3 इनाम आहेत त्यामध्ये इनाम वर्ग 1 म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो काही सातारा जिल्हा आहे त्यातील सरंजाम इनाम। हे इनाम राजे प्रतापसिंह शाहू महाराज भोसले हे जिवंत असेपर्यंत अस्तित्वात राहतील, नंतर हे इनाम आपोआप खालसा होईल अशी तरतूद होती। तसेच इनाम वर्ग 3 म्हणजे देवस्थान इनाम हे आपल्याला माहिती आहे। त्याचप्रमाणे इनाम वर्ग 6ब हा जो काही इनाम आहे तो समाज उपयुक्त सेवेसाठी आहे। मुघल काळात व त्यानंतर ब्रिटिश काळात समाजसेवा वर्गाला मोठ्या प्रमाणात जमीन ही दान किंवा बहाल करण्यात येत असे। यामध्ये प्रामुख्याने महार वतनाचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो। तसेच इनाम वर्ग 7 यामध्ये प्रामुख्याने शाळा असतील, महाविद्यालय असतील, क्रीडांगणे असतील किंवा दवाखाने असतील यांचा समावेश मोठ्या प्रमाणात होतो। त्यामुळेच इनाम वर्ग 7 हा संपूर्ण महाराष्ट्रात आहे। तर इनाम वर्ग 1 व 3 चे प्रमाण हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते।